तुमचीच बातचीत करतोय. तुम्ही दोघे जण एकत्र आलेला आहात, संजय शिरसाट असतील, नाना असतील. नेहमी आपण पाहायला गेलं तर मैत्रीपूर्ण वातावरण तुमची पाहायला मिळते. काय सांगाल संजयची? एकंदरीत नेहमी चर्चा होत असते की विधान भवनाच्या प्रांगणात जेव्हा एकत्र येतात विरोधी आणि सत्ताधारी, मैत्री काय की मीडियाला सुद्धा आम्ही एकमेकाच्या अंगावर जाणं, भांडणं, याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे काय असं वाटत नाही. कधी आम्हाला मित्र, आम्हाला मन आहे, आमचे मित्र आहे, हे आजकालचं नातं नाहीये. सभागृहात भांडतो तिथं ठीक आहे ना, पण वैयक्तिक जीवनात सुद्धा देखले तर तेरे को असं थोडी चालतं. म्हणून एक मित्रताचं नातं हे काय टिकलं पाहिजे, टिकवावं लागतं. म्हणून आज आम्ही एक मित्रताच्या नात्याने भेटलो, त्याची बातमी झाली. नाना काय सांगाल? एकंदरीत भेटलो मित्र, त्याची बातमी होते. काय सांगाल तुम्ही? तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही आखाडा केला पाहिजे, कुस्ती झाली पाहिजे, कधी पण होऊ शकत नाही. महाराष्ट्रातलं संस्कृती आहे, कल्चर आहे, आणि त्या संस्कृतीला जोपासणं आमच्या पिढीची आणि येणाऱ्या पिढीची, कारण की आमच्या पूर्व पिढीने हे जोपासलं होतं, ते आम्ही शिकलो. आता येणारी पिढी पण अशीच वागली पाहिजे. आणि महाराष्ट्राची संस्कृती ही कायम दुसऱ्या राज्यांनी आणि देशातल्याही सरकारने, देशातल्याही नेत्यांनी अनुकरण केलं पाहिजे, ही भूमिका आमची. आणि घराघरामध्ये लढत झालेल्या आहेत, अनेक पक्षांमध्ये फूट आहे. घराघरातल्या लढतीबाबत काय सांगाल तुम्ही? जेव्हा सत्ताधारी विरोधक मैत्रीपूर्ण चर्चा करत असताना या लोकांना काय सल्ला द्याल? घराघरामध्ये लढती होतात, पक्ष वेगवेगळे असतात, मान्य, परंतु त्याचं रूपांतर खानदानी दुश्मनीमध्ये होऊ नये, तो राजकारणाचा भाग तेवढाच ठेवा. आणि ही गोष्ट मला माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार साहेबांकडून शिकली. आताच लग्न झालं. नाना काय सांगाल तुम्ही? बरोबर आहे सांगितलं. शरद पवारांचा परिवार जसा मोठा आहे, एकाच घरामध्ये सून आणि मुलगी समोर भेटली, त्या दोघही सोबत नाचताना आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर काय तुम्ही बनवला तो आम्हाला त्याचं घेणं देणं नाही, पण घेतला म्हणजे महाराष्ट्र दोस्ती नाही तुटेगी.